नमस्कार. आज आपण भौतिकशास्त्रातल्या एका अशा कोड्याबद्दल बोलणार आहोत जे शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावतंय. नाव आहे फ्लेवर पझल. आणि हे काही फक्त कणांबद्दल नाहीये, तर हे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जोडलेलं एक वैश्विक रहस्य आहे. चला तर मग या रहस्याच्या खोलात जाऊया. कधी विचार केला आहे की निसर्गाला 3 हा अंक इतका का आवडतो? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, हो ना? पण गंमत बघा, जेव्हा आपण अणूच्या आत डोकावतो तेव्हा हाच साधासा वाटणारा प्रश्न भौतिकशास्त्रातल्या सगळ्यात मोठ्या रहस्यांपैकी एक बनून समोर येतो. म्हणजे बघा, आपल्या विश्वाचे जे मूलभूत घटक आहेत, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन, तर तो काही एकटा नाहीये. त्याचे 2 मोठे भाऊबंद आहेत असं समजा. याचाच अर्थ हे कण 3 वेगवेगळ्या फ्लेवर्स किंवा आपण त्यांना पिढ्या म्हणू शकतो त्यात येतात. जणू काही निसर्गाने एकाच कणाचे 3 वेगवेगळे अवतार तयार केलेत. आता इथे बघा, हे खरंच खूपच विचित्र आहे. इलेक्ट्रॉन, म्युऑन आणि टाऊ हे तिघही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत, पण त्यांच्या वजनात चक्क जमीन अस्मानाचा फरक आहे. म्युऑन इलेक्ट्रॉनपेक्षा तब्बल 200 पट जड आहे आणि टाऊ तर त्याहूनही प्रचंड जड. विचार करा, एकाच कुटुंबातले 3 भाऊ, पण एकाचं वजन दुसऱ्यापेक्षा इतकं जास्त का असावं, याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. तर चला या विचित्र आणि गोंधळात टाकणाऱ्या कणांच्या कुटुंबाला जरा अजून जवळून पाहूया. तर मग फ्लेवर पझल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे 3 मोठ्या प्रश्नांचं एक मिश्रण आहे. पहिला प्रश्न, निसर्गाने फक्त आणि फक्त 3च पिढ्या का निवडल्या? 2 का नाही किंवा 4 का नाही? दुसरा, त्यांच्या वजनात इतकी प्रचंड तफावत का आहे, जसं आपण आत्ताच पाहिलं? आणि तिसरा, जो सगळ्यात विचित्र आहे तो म्हणजे हे कण चक्क आपली ओळख बदलून एका फ्लेवरमधून दुसऱ्यात जातात कसे? आता गंमत अशी आहे की भौतिकशास्त्राचं आपलं जे सगळ्यात यशस्वी मॉडेल आहे, ज्याला आपण स्टँडर्ड मॉडेल म्हणतो, ते या रहस्यासमोर सपशेल अपयशी ठरतं. बघूया कसं ते. हे बघा, स्टँडर्ड मॉडेलने आपल्याला विश्वातील कणांबद्दल खरंच खूप काही सांगितलंय, पण जेव्हा फ्लेवर पझलचा प्रश्न येतो तेव्हा ते अक्षरशः गप्प बसतं. तेच प्रश्न, 3च पिढ्या का? वजनात एवढा फरक का? आणि कण आपली ओळख का बदलतात? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर स्टँडर्ड मॉडेलकडे नाहीये, आणि हीच त्याची सगळ्यात मोठी मर्यादा आहे. बरं, आता या रहस्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सुगाव्याकडे वळूया, आणि तो सुगावा म्हणजे कणांचं रूप बदलणं. हो, ही एक अशी घटना आहे जी कदाचित आपल्याला उत्तराच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. कल्पना करा, एक कण प्रवासाला निघतो, समजा इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो म्हणून. तो अवकाशातून प्रवास करतो आणि जेव्हा पोचतो तेव्हा तो पूर्णपणे वेगळाच बनलेला असतो, म्हणजे म्युऑन न्यूट्रिनो. हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखाच वाटतंय ना? पण नाही, कणांच्या जगात हे प्रत्यक्षात घडतं. आणि ही जी ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे, हे फ्लेवर मिक्सिंग, ते फक्त न्यूट्रिनोंसोबतच नाही तर क्वार्क्स सोबतही घडतं. म्हणजे जे कण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बनवतात त्यांच्यातही. हा एक जबरदस्त सुगावा आहे की या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये नक्कीच काहीतरी खोलवरचं नातं लपलेलं असणार. आतापर्यंत आपण अगदी सूक्ष्म जगात होतो. चला आता या कोड्याला बाहेर काढून थेट वैश्विक स्तरावर नेऊया, कारण या लहान कणांच्या रहस्याचा संबंध थेट आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाशी आहे, म्हणजेच विश्वाच्या निर्मितीशी. ही गोष्ट आहे 2 जुळ्या भावांची. बिग बँगच्या वेळी मॅटर आणि अँटी मॅटर हे दोन्ही समान प्रमाणात जन्माला आले होते. आपण, आपले ग्रह, तारे हे सगळं काही मॅटरने बनलेलं आहे. पण मग त्याचा तो जुळा भाऊ अँटी मॅटर, तो कुठे गायब झाला? आज आपल्याला फक्त आणि फक्त मॅटरचं विश्व का दिसतं? आणि इथेच फ्लेवर पझलचं खरं महत्त्व समोर येतं. अनेक शास्त्रज्ञांना असं वाटतं की कणांच्या याच फ्लेवर बदलण्याच्या प्रक्रियेनं मॅटर आणि अँटी मॅटरमधलं संतुलन बिघडवलं असावं. म्हणजे विचार करा, फ्लेवर पझलचं उत्तरच कदाचित आपल्या अस्तित्वाचं कारण असेल. किती मोठी गोष्ट आहे ही! तर मग या इतक्या मोठ्या रहस्याचं उत्तर काय असू शकतं? चला भौतिकशास्त्राच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टवर नजर टाकूया, म्हणजे यामागचे प्रमुख संशयित सिद्धांत कोणते आहेत ते पाहूया. अर्थात स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडे अनेक रोमांचक शक्यता आहेत. काय असू शकतं? कदाचित काही नवीन अदृश्य शक्तीच यामागे कार्यरत असतील. किंवा असंही होऊ शकतं की आपलं विश्व फक्त 3 मितींचं नाहीये, त्यात काही अतिरिक्त मिती म्हणजे एक्स्ट्रा डायमेन्शन्स लपलेले असतील. किंवा मग एखादी छुपी समरूपता असेल जी या सगळ्या फ्लेवर्सच्या खेळाला नियंत्रित करत असेल. आणि हे सगळं काही हवेतले सिद्धांत नाहीत बरं का. स्वित्झर्लंडमधल्या लार्ज हॅड्रॉन कोलायडर सारख्या महाकाय मशीनमध्ये शास्त्रज्ञ याच उत्तरांची अक्षरशः शिकार करत आहेत. अगदी आत्ता, याच क्षणी ते सतत या नवीन कणांचे किंवा शक्तींचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. फ्लेवर पझल हे दाखवून देतं की सध्याचं भौतिकशास्त्र अपूर्ण आहे. हे एक रिमाइंडर आहे की आपलं ज्ञान कितीही वाढलं असलं तरी विश्वातील अनेक रहस्य उलगडायची अजून बाकी आहेत. म्हणून जाता जाता हाच एक प्रश्न मागे उरतो. फ्लेवरच्या या कोड्याआड निसर्गाचा नेमका कोणता महान नियम दडलेला आहे? कारण एक नक्की, ज्या दिवशी याचं उत्तर मिळेल त्या दिवशी कदाचित आपल्याला फक्त कणांबद्दलच नाही तर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी काहीतरी अद्भुत आणि नवीन समजेल.